नमस्कार. आपले गाव आपली माणसं या आपल्या नव्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मी प्रतीक परदेशी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत एक असाधारण व्यक्तिमत्व, ज्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने केवळ आपल्या गावाचीच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीची मान उंचवली आहे. मी बोलत आहे कुमारी दाडिंबी रवींद्र सरोदे यांच्याबद्दल. दाडिंबी मॅम, सृष्टी टी व्ही आणि आपली गाव आपली माणसं या कार्यक्रमात तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर माझा पहिला प्रश्न तुमच्याकडून असा आहे की तुमचे शालेय शिक्षण झाले ते कुठून झाले? माझं 1ली ते 4थीचं शिक्षण जिल्हा परिषद शाळा रोजोदा येथे मूळगावीच झालंय आणि 5वी ते 12वी पर्यंत मी धनाजी नाना विद्यालय खिरोद्याला होते. त्याच्यापुढे मी बीटेक केलंय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर येथून आणि त्यानंतर मग 2 वर्षात मी पुरवठा निरीक्षक म्हणून रुजू झाले आणि मग मी एक्झाम दिली. तर आता तुमचं हे जे शिक्षण करत असताना तुम्ही हे कधी ठरवलं की मला MPSC हे माझं टार्गेट किंवा गोल असं ठेवायचं आहे? मी डिग्रीच्या फायनल इयरला तेव्हा कोविड आलेला आपल्याकडे आणि मग कोविड नंतर खूप रिसेशन होतं जॉबमध्ये. तेव्हा आमच्या सोबतचे बरेच जण प्रिपेअर करत होते. मग आम्ही पण लागलो प्रिपेअर करायला 5-6 मुली. तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला हे करायचंय. तर जेव्हा तुम्ही हे सुरू केलं तर तेव्हा बरेचसे जे मुलं मुली आहे त्यांच्या मनामध्ये खूप सारे थॉट्स असतात हां. की आता जसं तुम्ही मला बोलले की डिग्रीच्या नंतर तुम्ही ते डिसाईड केलं. सो बरेचसे जण जे मी बघतो आतापर्यंत ते खूप आधीपासून या गोष्टीसाठी प्रिपरेशन वगैरे करत असतात किंवा त्यांना असं वाटतं की खूप रिक्वायर्ड आहे की आधीपासूनच प्रिपेअर करायला पाहिजे. पण तुम्ही इतक्या नंतरही डिसाईड करून तुम्ही असं काय केलं की ज्याच्याने तुम्ही इतक्या लवकर ते अचीव्ह करू शकले तुमचं अ, टार्गेट? डिग्रीत न ठरवण्याचं कारण म्हणजे तसं तर माझं लहानपणापासून स्वप्न होतं, की आपल्याला करायचंय तर गव्हर्नमेंट एक्झामच करायचंय आणि क्लास 1 ऑफिसरच व्हायचंय. पण जेव्हा आपण डिग्रीला जातो तेव्हा आपल्याला असं कळतं, की नाही एक सिक्युअर जॉब असणं फार महत्वाचं आहे. आणि मीनव्हाईल मी कॉलेजला असताना माझं कॅम्पस सिलेक्शन पण झालेलं एका चांगल्या MNC कंपनीमध्ये आणि मी कामही केलं तिथे 1.5 महिना सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये. पण मग जेव्हा कोविड आला, तेव्हा ठरवलं की आपलं आधीपासून स्वप्न होतं की आपण करायला पाहिजे गव्हर्नमेंट एक्झाम, क्लास 1 ऑफिसर व्हायचंय. आपण लहानपणापासून सांगत आलोय. कोणीही विचारलं की काय व्हायचंय तर मला अधिकारी व्हायचंय आणि चांगलं मोठं अधिकारी व्हायचंय. मग मी डिग्रीच्या फायनल इयरला ठरवलं की नाही आपण करूया एक प्रयत्न. जर आपलं लहानपणीचं स्वप्न आहे तर आपण करायला पाहिजे. तेव्हापासून मी प्रिपरेशनला स्टार्ट केलं आणि मग पुढे 2 वर्ष लागले तरी मला एक सिक्युअर जॉब हाती घ्यायला. आणि मग याआधी तुम्ही पुरवठा अधिकारी म्हणून रावेरला ऑलरेडी नियुक्त होतात. हो, 1 वर्षापेक्षा जास्त झालं मला रावेरला. मग तिथं असताना तुमचे जे काही काम होते किंवा जे काही तुमच्या जबाबदाऱ्या होत्या, ते करत असताना तुम्ही MPSC कसं मॅनेज केलं? मी एक बेसिक अभ्यास माझा झालेला होता. जॉइन करताना किंवा त्याच्या आधी पण एक बेसिक माहिती होती मला. फंडामेंटल स्ट्रक्चर माझं झालेलं व्यवस्थित. मला गरज होती ती पॉलिशिंग अभ्यासाची. मग सकाळी 10 ते 5:30-6 पर्यंत आम्हाला ऑफिस असायचं. मी सकाळी 5:30 ला अभ्यासाला बसायचे. 4:30 ला उठायचं, फ्रेश व्हायचं, 5:30 ला अभ्यासाला बसायचं, 9:30 पर्यंत अभ्यास करायचा. 9:30 ला आवरायचं, 10 ला ऑफिसला जायचं. नंतर ऑफिसमधून आल्यानंतर एक थोडा वेळ आराम करायचा, जेवण करायचं आणि परत 7:30 ला 8 ला अभ्यासाला बसायचं रात्री 12-12:30 पर्यंत. हे माझं डेलीचं रुटीन होतं आणि मग जेव्हा एक्झाम जवळ आली, तेव्हा मी 15 दिवसांच्या सुट्ट्या मागून घेतल्या होत्या ऑफिसमधून. ओके. आणि नेहमी आपण असं बघितलेलं आहे, की जेव्हा कधी अशा कुठल्या परीक्षा आपण देत असतो, की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये लागण्यासाठी किंवा अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जेव्हाही आपण देत असतो, तेव्हा आपले सोशल मीडिया झालं, आपले फॅमिली, रिलेटिव्हज वगैरे झाले, फ्रेंड्स झाले, या सगळ्यांना मॅनेज करून, बॅलन्स करून तुम्ही कसं हे अचीव्ह केलं? किंवा तुम्ही तेही तुमचं एक पर्सनल लाईफ पण हे असतात बरेचशांचं आणि हे एक की बाबा मला हे अचीव्ह करायचं आहे. हे तुम्ही कसं सॉर्ट केलं? हां, तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. जिथे फॅमिली टाईम द्यायचा आहे, आपण एखाद्या मंडळीसोबत असू फॅमिली टाईम, तर त्यांना पूर्ण वेळ द्या. तेव्हा मग असं नाही, की मला अभ्यास करायचा आहे, मी निघते. तुम्ही त्यांच्यासोबत 1 तास असाल, अर्धा तास असेल, त्यांना पूर्ण वेळ द्या. आणि राहिला सोशल मीडियाचा प्रश्न, तर मी कधीच Facebook किंवा Instaला माझं अकाउंट पूर्वीपासून नाहीये, म्हणजे कधीच नव्हतं. त्याच्यामुळे तो एक मला फार फायदा झाला, की मी सोशल मीडियापासून लांब होते. मी WhatsApp आणि Telegram यूज केलंय. Telegram तर अभ्यासासाठीच यूज केलंय जास्त.
आणि खूप छान आपण पेड सर्व्हिसेसपेक्षा अनपेड सर्व्हिसेस पण आपल्याला खूप छान बेनिफिट्स देतात. जसं टेलिग्राम. आय विल सजेस्ट की जे सर्व अभ्यास करतात त्यांनी टेलिग्राम यूज करावं. छान-छान फोरम्स असतात, ग्रुप असतात. त्याच्यावर डिस्कशन पण घेतलं जातं. इम्पोर्टंट नोट्स येतात, अपडेट्स येतात एक्झामबद्दल. त्याच्यासाठी मी टेलिग्राम यूज केलंय आणि WhatsApp तर बेसिक आपल्याला लागतंच. त्यामुळे ते एक यूज केलं होतं. आणि मित्र म्हणाल तर अ, असं खूप वेळ बाहेर स्पेंड करणं माझ्याने नाही झालं माझ्या फ्रेंड्ससोबत. पण असं असतं, की आपले जे चांगले फ्रेंड्स असतात, ते कधी आपल्याला म्हणत नाही, की "तू तुझा अभ्यास बाजूला ठेव, तुझी कामं बाजूला ठेव आणि आमच्यासोबत फिर." सो काही सुदैवाने खूप चांगले फ्रेंड्स लाभलेत मला. माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या लाभल्यात, ज्यांनी मला असं कधी हे केलं नाही. त्याच्यामुळे निभून गेलं माझं आणि अजून अजून पण खूप छान आहेत मैत्रिणी मला. आणि ह्या सगळ्यांमध्ये जसं आपण म्हणतो, की मुली असून तुम्ही हे सगळं जे अचीव्ह केलं, यामध्ये बरेचसे जे घरच्यांचा सपोर्ट हे खूप जास्त इम्पोर्टंट असतो. हं. तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला कसं वातावरण त्यांनी सपोर्ट केलं? कारण की जेव्हाही कोणी असं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असतो, तेव्हा तो एकटा नाही तर पूर्ण फॅमिली पण त्याच्या बऱ्यापैकी येस, सपोर्टमध्ये फॅमिली असते. इन्व्हॉल्व असते. हां. सो ते तुम्हाला कसा अनुभव होता, की तुमच्या घरामधून तुम्हाला सगळ्यांनी कसं प्रॉपर सपोर्ट वगैरे दिला, की तुम्हाला वेळ दिला? नक्कीच तुमचे जर स्वप्न मोठे असतील, तर तुम्हाला त्याला फार वेळ द्यावा लागतो आणि वेळ देताना घरच्यांचा आपल्याला सपोर्ट असणं, त्यांचं पाठबळ असणं फार महत्त्वाचं असतं आणि माझी फॅमिली सुदैवाने सुशिक्षित आहेत. पप्पा शेतीच करतात, पण सुशिक्षित फॅमिली आहे माझी. त्यामुळे मला अ, अभ्यास सोडून बाकीचं जसं आता गावाकडे राहते मी, तर मग लग्न करून घेणं किंवा तू घरातली कामं नाही करत, हो. हा विषय फार कमी झाला माझ्या बाबतीत. मला माझ्या फॅमिलीने म्हणजे आई-वडील असतील, काका, काकू, मोठे पप्पा सर्वांनी खूप सपोर्ट केलाय. कारण मी आधीच सांगून दिलं होतं, की मला हे करायचंय आणि मी हे करणार आहे 2-3 वर्ष. त्याच्यामुळे मला शक्यतो घरातून असं कोणी हं, जास्त हं, हं. बोललं नाही, की लग्न करून घे, हे करून घे. सो मला घरच्यांचा खूप जास्त पाठिंबा राहिला. म्हणजे मी खूप लकी आहे, की माझ्या घरच्यांनी मला खूप जास्त सपोर्ट नक्कीच, केलाय. नक्कीच. मग तुम्ही हे जे काही आता आपण अभ्यासक्रम तुम्ही मला सांगितला, की तुम्ही WhatsApp, Telegram वगैरे थ्रू हं. किंवा जे पण फ्री मीडियाज आहे, हं. त्या थ्रू तुम्ही मोस्टली प्रिफर केलेलं आहे, की येस. याच्या थ्रू तुम्ही अभ्यास केला. पण बरेचसे आपल्याकडे असे लोकं आहेत, की जे हे अभ्यासक्रम कंप्लीट करण्यासाठी किंवा व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी हं. गाव सोडून बाहेर शहरांमध्ये जाणं प्रिफर करतात, की कोणी दिल्ली वगैरे किंवा कुठल्या चांगल्या ठिकाणी शहरी भागामध्ये जाऊन तिथे कुठला ऑफलाईन क्लास वगैरे लावून ते एज्युकेशन जे काही त्यांचं सिलेबस आहे, ते पूर्ण करायचा विचार असतो त्यांचा. तर त्या याच्यामध्ये तुम्ही काय प्रिफर केलं, की शहरामध्ये जाऊन करणं योग्य आहे, हं. की तुम्ही इथं राहूनच ते सगळ्या गोष्टी हे केल्या, पूर्ण केल्या? हां, नक्कीच. घरी अभ्यास करताना फार गोष्टी असतात. आपल्याला ती कॉम्पिटिशन जाणवत नाही किंवा तेवढे रिसोर्सेस हाताभरावरती अवेलेबल नसतात. म्हणून मग बाहेर जातात, क्लासेस करतात. केले पाहिजे. ज्यांना असं वाटतं, की मला घरी तेवढं जमणार नाही, त्यांनी नक्कीच जावं, ऑफलाईन क्लासेस करावे, ऑनलाईन क्लासेस करावेत. मी पर्सनली लायब्ररी जॉइन केली होती. मी जिथे शिकले MPK राहुरीला, तिथे मी 1.5 वर्ष लायब्ररीला होते. आणि सर्व मुली आम्ही मिळून अभ्यास करायचो. खूप छान अभ्यास व्हायचा. सिटिंग पण जास्त व्हायची. 10-12 तासाची सिटिंग व्हायची हं. आणि मी प्रिफर केलं ऑनलाईन. कारण ऑफलाईन क्लासला जाणं, मग त्या क्लासच्या ठिकाणी तुम्हाला राहावं लागतं. तिथे राहायचा खर्च, बरोबर. जेवणाचा खर्च थोडं महाग जातं. तर मग त्यामुळे मी लायब्ररी प्रिफर केलेली. आणि ऑनलाईन क्लास. म्हणजे एखादा सब्जेक्ट जर मला फार टफ जात असेल, नोट्स व्यवस्थित जमत नसतील किंवा काय, तर मग मी ऑनलाईन क्लास केले होते. बाकी ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ऑफलाईन क्लास केले तरी हरकत नाही. आणि तुम्ही असं सांगितलं आता, की टफ कुठलातरी आपला सब्जेक्ट एखादा असतोच, की जो हं. आपल्याला खूप जास्त कठीण असतो आणि तो आपल्याला कुठेतरी एक वॉल म्हणून येस, अडकवलेला येस. असतो त्या व्यक्तीने, त्या सब्जेक्टने, की मी तुला या इतक्या नंबरच्या पुढे मी तुला नाही जाऊ देणार वगैरे असं. हो. तर ते तुमच्यासाठी कुठला एक असा सब्जेक्ट होता, की ज्याने तुम्हाला थोडंसं नर्व्हस फील करून दिलं होतं, की एक्झाममध्ये काय होणार? अ, मला असं वाटतं इकॉनॉमिक्स. GS4चा जो पेपर होता इकॉनॉमिक टेक्नॉलॉजीज आणि बायोटेक्नॉलॉजी त्या पेपरला बाउंडरीच नाहीये. ओके. म्हणजे स्काय इज द लिमिट फॉर दॅट पेपर. तुम्ही कितीही वाचा, तुम्ही सगळं वाचून घ्या, तरी पण तो पेपर तुम्हाला एक स्पेसिफिक लिमिटच्या वर काही जाऊ देत नाही. आणि मलाही त्या पेपरला निश्चितच एकदम लिमिटमध्येच मार्क्स आहेत. तो सब्जेक्ट मला फार अवघड गेलेला. मी त्याच्यावर हे पण केलेलं, की काय करता येईल? मी खूप विचार पण केला त्याच्यावर, की काय करता येईल जेणेकरून त्याच्यात मार्क्स वाढतील. तर मी ठरवलेलं, की काहीही झालं ना, तरी रोज 2 तास त्या पेपरचा मला अभ्यास करायचा आहे.
2 तासाच्या वरतीही द्यायचं नाहीये आणि कमीही द्यायचं नाहीये. कमी दिलं तर नंतर मला असं वाटलं असतं, की आपण केलं नाही म्हणून आपल्याला कमी मार्क्स आहेत बरोबर. किंवा खूप जास्त टाईम देऊन पण त्याला लिमिटेड मार्क्स आले असते, तर माझ्या दुसऱ्या सब्जेक्टवर खूप जास्त इफेक्ट झाला असता, जिथे मला मार्क्स येणार आहेत. मग मी ठरवून घेतलेलं, की रोज मला 2 तास त्या पेपरला द्यायचे आहेत. रोज 2 तास त्या पेपरचं, त्याच्या क्वेश्चन पेपर एनालिसिस असेल, छोट्या-छोट्या नोट्स काढण्या असतील, त्या पाठ करण्या असतील, ते मी 2 तास करायचे. बस 2 तास झाले, तो सब्जेक्ट बाजूला ठेवायचा आणि जो इनपुट-आउटपुट रेशो ज्याचं जास्त आहे ते करायला घ्यायचं. ओके. त्याचा आता मला जास्त फायदा झाला. सो मी ते तेवढं एक सांगेल, की जर एखादं जमतच नसेल, तर खूप कमी पण त्याचा अभ्यास करू नका आणि ते जमत नाही म्हणून मी सगळा वेळ त्यालाच देतो आणि बाकीचं जिथून अ, तुम्हाला आउटपुट येऊ शकतं, तिथे कमी वेळ स्पेंड करणं ही स्ट्रॅटेजी थोडी त्रास देऊ शकते एक्झामला. टाइम मॅनेजमेंट एकंदरीत येस, खूप येस. जास्त गरजेचं येस, आहे येस. हे जर का टाईम तुम्हाला मॅनेजमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि करायचं. इम्पोर्टन्स, की जे तुम्हाला जर एखाद्याचा पॉलिटी एकदम स्ट्रॉंग पॉइंट असेल, तर असं नाही चालत, की माझं स्ट्रॉंग आहे म्हणून मी ते वाचणारच नाही किंवा मग मी थोडंच वाचेल, मला येऊन जातं ते. त्याच्यापेक्षा जे स्ट्रॉंग आहे ते तुम्ही जास्त स्ट्रॉंग करा आणि जे वीक आहे ना, त्याला इथपर्यंत घेऊन जा, की त्याच्यामुळे तुम्ही रिव्हर्स येणार नाही. जेवढ्या बाकीच्यांना एव्हरेज मार्क्स पडतात, तेवढे एव्हरेज तुम्हाला आले पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी नको. पण मग तिथे जास्त घेण्याच्या अट्टहासात जे येतं ते चुकवणं, हे थोडं चुकीचं जातं. बरोबर. बऱ्याच मुलांचं चुकतं याच्यामध्ये. सो तिथे सुधारलं तर रिझल्ट नक्की येतो. तर आता ही जी तुमची जर्नी होती एमपीएससीची, याच्यामुळे तुमचा सगळ्यात मोठा प्रेरणास्त्रोत कोण होतं? प्रेरणास्त्रोत म्हटल्यानंतर सर्वांचं असं असतं, की मी मोटिव्हेशनल व्हिडिओज बघणार. मी खूप सारे मोटिव्हेशनल व्हिडिओज बघणार. मग मला खूप प्रेरणा येईल आणि मग मी अभ्यासाला लागेल. तर एक्सटर्नल मोटिव्हेशनल सोर्स तुम्हाला एक लिमिटपर्यंत बरोबर. लाइक मोटिव्हेट करू शकतात. तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला, मग तुम्हाला एक दिवस खूप छान वाटतं, मग तुम्ही खूप अभ्यास करता. नेक्स्ट डेला थोडा कमी, नेक्स्ट डेला अजून थोडा कमी. बट आय थिंक की जिथपर्यंत तुमच्या मनातून येत नाही, तर तुम्हाला करायचंय. तुम्हाला स्वतःसाठी करायचंय, स्वतःला प्रूव्ह करायचंय, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला प्राउड फील करून द्यायचंय. ते जिथपर्यंत तुमच्यात येत नाही ना, तोपर्यंत एक्सटर्नल मोटिव्हेशनल व्हिडिओज बघून नाही होत. तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा, तुम्हाला काय हवंय आणि ते जर एकदा तुम्हाला कळलं ना, तर खूप जास्त प्रेरणा भेटते आणि माझं पर्सनली प्रेरणास्थान माझे आई-वडील. त्यांनी जेवढे कष्ट केलेत लहानपणापासून मी बघते, रोज सकाळी 7:00ला जाणार, संध्याकाळी 5:30-6:00ला शेतातून येणार. त्यांना मला कुठेतरी एक चांगली लाईफ द्यायची आहे, स्वतःसाठी एक चांगली लाईफ घडवायची होती आणि हेच माझं एक सिम्पलचं मोटिव्हेशन होतं थ्रू आउट द जर्नी आणि पुढेही राहील. नक्कीच, नक्कीच. आता आपण हे जाणून घेऊया, की जे तुमचं परीक्षा आणि हे जो फेज होता, हे तुम्ही कसं काढलेलं? तर माझा पहिला प्रश्न हा राहील, की आता याच्यामध्ये 2 परीक्षा असतात. एक प्रिलिम्स असते आणि एक मेन्स असते. येस. सो प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांमध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? प्रिलिम्स इज क्वाईट जनरल. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल सर्व वाचून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जनरलाइज क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. एक तुम्ही थरोली अभ्यास केला असेल, छान 2-3 वेळेस वाचून काढलं असेल, तर तुम्ही ते क्वेश्चन टॅकल करू शकतात. पण मेन्स जी असते ती सब्जेक्टिव्ह जाते. म्हणजे तुम्हाला त्या सब्जेक्टचं डीप नॉलेज पाहिजे, थोडे फॅक्ट्स माहिती पाहिजे किंवा तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय समजलं किंवा त्या समोरचे आता एखादी स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केली तर त्याच्यातून गव्हर्नमेंटला नक्की काय द्यायचंय लोकांना हे तुम्हाला माहित पाहिजे. तेव्हा जेव्हा पूर्ण अभ्यास होतो ना, तो मेन्सचा अभ्यास होतो. ओके. सो प्रिलिम्स इज क्वाईट जनरलाइज आणि मेन्स डीप असते, डिस्क्रिप्टिव्ह असते. ओके. आणि तुमचे जे इंटरव्ह्यू झाले असणार, येस, येस. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये कुठलातरी एक असा प्रश्न असेल, की जे तुम्हाला आता पण आठवत असेल, तर तेही तुम्ही आमच्या ऑडियन्ससोबत एक वेळेस शेअर करा. माझा इंटरव्ह्यू जवळ-जवळ 28 मिनिट चाललेला. ओके. लाँग इंटरव्ह्यू होता आणि सर्व ॲस्पेक्टला टच केलेलं. एक जनरलाइज पॅटर्न असतो इंटरव्ह्यूचा पण, की ते आपल्या पूर्ण बायोडेटावरती क्वेश्चन विचारतात, आपल्या पदवी शिक्षणावरती प्रश्न विचारतात. तर माझं पदवी शिक्षणावरती त्यांचा भर होता, की तुम्ही कुठून केलंय? मग त्याचा तुम्हाला काय फायदा होतोय? मग तुम्हाला नाही वाटत का, की त्या तुमच्या फील्डचा लोकांना फारसा उपयोग झाला नाहीये. मग क्लायमेट चेंज असेल, त्याच्या शेतीवर ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजीज झालंय माझं. त्यामुळे क्लायमेट चेंज, त्याच्या शेतीवर परिणाम किंवा अजून काय टेक्नॉलॉजीज यायला पाहिजे. आणि त्यांनी मला एक छान प्रश्न विचारलेला, की तुम्हाला असं का वाटतं, की आपल्याकडे इंडियामध्ये कमी डेव्हलपमेंट आहे ॲग्रीकल्चरची कंपेअर टू अदर कंट्रीज? तर एक बेसिकचं त्याचं उत्तर होतं, की लँड फ्रॅगमेंटेशन. ओके. आपल्याकडे
कमी जमीन आहे एका शेतकऱ्याकडे. त्यामुळे तो एवढं अफोर्ड नाही करू शकत जेवढं मेकॅनायझेशनवाल्याला लागतं. सो दॅट वॉज हायलाइट ऑफ माय इंटरव्ह्यू. सो दे अप्रिशिएटेड दॅट. ऑल्सो दे आस्क मी इफ तुम्ही डी-वाय-एस-पी झाला तर ड्रग्ज डीलिंग कसं कंट्रोल करणार? असे बरेच क्वेश्चन होते. लाँग इंटरव्ह्यू होता. जेव्हा तुमचा रिझल्ट जेव्हा लागणार होता, तेव्हा तुमची काय फिलिंग होती त्यावेळेस, की तुम्हाला आधीपासून माहिती होतं या तारखेला तारखेला रिझल्ट लागणार आहे, लागणार आहे. इतक्या वाजता तर रिझल्ट लागणार आहे? येस, येस. जनरली असं असतं की इंटरव्ह्यू संपल्यानंतर संध्याकाळी आयोग जनरल मेरिट लिस्ट लावते आणि त्यात ओके. कळून जाते की आपल्याला कुठली पोस्ट मिळेल किंवा नाही मिळेल ते हां, हां, पण. हां. सो मी सकाळी उठले, ऑफिसला गेले, संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून आले. तसं 6-6:30 ला जनरली हां, लागून हां. जातो रिझल्ट. पण त्या दिवशी 8 वाजता रिझल्ट लागला आणि मला चेक करत विशेष म्हणजे मी 6 ला जेवण करून घेतलं. म्हटलं हां, जर हां, हां. इंटरव्ह्यू म्हणजे मार्क्स जर चांगले नाही बरं. आले तर आपण जेवणाने मी 6 वाजता जेवण करून बरोबर. घेतलं. 8 वाजता रिझल्ट लागला. चेक करायला मला 1.5 तास लागला की आपली रँक किती आहे किंवा काय. मग घरी फोन केला. मम्मीला, पप्पांना फोन केला की "पप्पा होत आहे, मी पास झाले आणि बस झालं आहे आता माझं." त्यांच्याशी बोलणं झालं, फोन ठेवला, पण झोपायला घेतलं. पण त्या दिवशी मला रात्री 3:30 वाजता झोप आली. झोपच लागत नव्हती. रडू पण येत होतं, आनंद पण वाटत होता. 3:30 वाजता झोपले, परत सकाळी 6 वाजता उठले, तयारी केली आणि ऑफिसला गेले. नाही, खूप चांगलं हे झालेलं आहे आपल्याकडे. मला नाही वाटत, मला वाटतं इथं एम-पी-एस-सी आपल्याकडे पास झालेले खूप कमी असे लोक आहे, की जे कमी आपल्या कानावरती येतात, की आपल्या एरियामध्ये असे काही आहे, की ज्यांनी खूप डेडिकेटेडली काम केलं किंवा प्रिपेअर केलं स्वतःला, की त्यांनी एम-पी-एस-सी परीक्षा क्रॅक केली. त्याच्याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक करायला पाहिजे थँक यू सर्वांनी. सो मच. आज जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत एम-पी-एस-सी परीक्षेसाठी, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, की तुम्हाला स्वतःला करायचं आहे का? तुमची जर मनापासून इच्छा असेल, तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच करा. एखाद्या सोशल प्रेशरमध्ये किंवा सगळे करताय किंवा माझ्या शेजारचं करतंय म्हणून मी करतोय, अशी फिलिंग नको. तुम्हाला स्वतः करायचंय तर तुम्ही करा आणि मग जर करायचं ठरवलं असेल, तर मग मागे वळून बघायचं नाही. डेडिकेटेड राहून त्याने फक्त त्याच्या वाटचालीने करून करायला पाहिजे. हां, जर का येस, त्याच्याने तितका फोकस होत असेल, येस. कॉन्सन्ट्रेशन होत असेल, जर का त्याची स्वतःची मनाची खूप तयारी असेल, की त्याला ते अचीव्ह करायचं आहे, तरच त्याने ते वाला मार्ग निवडावा. हां. असं. आणि मग एकदा निवडल्यानंतर कारणं शोधत बसायची नाही. जी संधी मिळेल तिचं सोनं करायचं. असं नाहीये की फक्त एम-पी-एस-सी एकच एक्झाम आहे. खूप साऱ्या एक्झाम्स आहेत. बँकिंगमध्ये असतील किंवा प्रशासनात असतील किंवा सरळ सेवांनी पण खूप छान पदं भरली जातात. तुम्ही ते पण ट्राय करू शकता. त्याच्यामुळे करा, केलं तर होतं. इफ यू टेक अ स्टेप, देन युनिव्हर्स विल क्रिएट अ वे फॉर यू. बरोबर, खरंच. बऱ्याचशा जणांना याच्यामध्ये काय अडचण असते मला असं वाटतं, की जेव्हा ते ट्राय करतात, हं. तेव्हा त्यांना कुठल्यातरी एका पॉइंटवरती निराशा येते, येस. की ते कुठेतरी ब्लॉक एक त्यांना फील होतो, की आता मी याच्यापुढे कसं काय जाऊ? किंवा मी इथपर्यंत खूप मेहनत घेतली, मी सर्व केलं, रात्रंदिवस मी एक केलं, हं. बट माझ्याने नाही होत आहे. तर ते कुठं त्यांनी शोधायला पाहिजे, की एक त्यांना परत त्यांच्यामध्ये ते इच्छा निर्माण होईल, की बाबा मी करू एम-पी-एस-सी. निराशा प्रत्येकाला येते. हं. जेव्हा मी पण प्रिपेअर करत होते ना, मला एका पॉइंट नंतर असं वाटत होतं, की आपलं नाही होत आहे आणि हे नाही झालं तर मग मी काय करू? सो तसं असेल तर तुम्ही एक प्लॅन बी तयार ठेवा, की ठीक आहे मी 4 वर्ष करणार आहे किंवा मी 5 वर्ष करणार आहे. ह्यानंतर जर माझं नाही नसेल होत, तर मग मी माझ्या प्लॅन बीकडे वळेल. आणि असंही एक आहे, की आपण 2 वर्षातच किंवा एका अटेम्प्टमध्ये 2 अटेम्प्ट नंतरच खूप जास्त निराशा घेतली, तर कधी-कधी असंही होतं, की भिंत पडायला फक्त एक किक बाकी असते. बरोबर. तुमच्या एक किक नंतर ती भिंत पडणार असते. सो ट्राय करा. निराशा येतेच, पण मग असं वाटलं एखाद वेळी तर घरच्यांशी बोला, फ्रेंड्समध्ये बोला, मन मोकळं करा. खूप जास्त मेंटल प्रेशर घेऊन अभ्यास केल्याने अभ्यास नाही होत. तेवढा फोकसली अभ्यास नाही होत. त्यामुळे आपलं मन आपल्या पॅरेंट्सजवळ मोकळं करायचं, फ्रेंड्सजवळ मोकळं करायचं, पण प्रयत्न करत राहायचा. कारण ट्रायिंग इज द बेस्ट पार्ट ऑफ धिस जर्नी. जेवढं तुम्ही जास्त मनापासून ट्राय कराल ना, तेवढे रिझल्ट्स येतात. आणि एक एक्झाम फोकस करण्यापेक्षा मला असं वाटतं, की तुम्ही एम-पी-एस-सी फोकस करताय, मग कंबाईन पण द्या. हां, हां. एखादी सरळ सेवा पण द्या. काही लोकांचं असं असतं, की नाही, नाही मी फक्त राज्यसेवाच करणार. मी का सरळ सेवा देऊ? तर जॉब भेटणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आज.
पाहिलं तर खूप जास्त आपलं युथला तोच प्रॉब्लेम आहे की हो. जॉब नाही भेटत. सो तुम्ही एखादी सरळ सेवा द्या, छान क्लास 3ची बीची पोस्ट भेटली तरी ती घेऊन तुम्ही पुढे अभ्यास करू ऑप्शन्स शकता. ओपन ठेवा ऑप्शन्स आपल्यासाठी. ओपन हां, ठेवा हां. स्वतःसाठी आणि एक प्लॅन बी नक्की तयार ठेवा की जर कुठेच नाही झालं तर मी 2-3 वर्षानंतर घरी येऊन माझा हा बिझनेस प्लॅन असेल किंवा मी हा क्लास करेल आणि इथे जॉइन होऊन बरोबर, जाईल. बरोबर. एखादा प्लॅन बी नक्की ठेवायचा. आणि आता आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आता महिलांचा खूप जास्त वर्चस्व वाढतो आहे. तर तुम्ही काय म्हणाल, की आता जर का कुठल्या महिलेला तयारी करायची एम-पी-एस-सीसाठी, आता तुम्ही तर ते केलंच, बट अजूनही असे काही सेक्टर्स आहे का, की ज्याच्यामध्ये काही बदल व्हायची गरज आहे, की ज्याच्याने महिलांनाही खूप एक स्मूथली ते एम-पी-एस-सीची तयारी वगैरे करू ग्रामीण शकतील असं? भागातून हां. येणाऱ्या मुलींना या गोष्टीमध्ये हं, जास्त हं. यायला. तर मी एक सांगेल की ग्रामीण भागात हा थोडा डिफरन्स असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये नक्कीच मुलींच्या सोशल जे सर्कल असतं त्याच्यामध्ये फार फरक असतो. सो मुलींनी स्वतःही ते एक जिद्द ठेवायला पाहिजे की नाही मला करायचंय, मी करून दाखवेल. आणि आता बऱ्यापैकी पॅरेंट्सचं असं असतं की ते नाही जर मुलांचे स्वप्न असतील तर ते करतात सपोर्ट, ते नाही मागे खेचत. बरोबर. आणि अजून पण एक गोष्ट की अशी पण परिस्थिती नक्कीच आहे की मुलींची फार इच्छा असते, पण मग त्यांना तसं सराउंडिंग नसतं, बरोबर. घरात वातावरण नसतं किंवा सोशल प्रेशर येतं की वय झालंय, तुम्ही लग्न केलं पाहिजे. तर मी पॅरेंट्सला पण ही गोष्ट सांगेल की तुमची मुलं जर स्वप्न बघताय, तर ते तुमच्या पाठबळाची खूप जास्त अपेक्षा करतात. सो त्यांना विंग्स द्या फ्लाय करायला. त्यांना तेवढ्या संधी उपलब्ध करून द्या, की जेणेकरून त्यांचे स्वप्न पूर्ण करतील. सो पॅरेंट्सनी पण थोडं पुढे यायची गरज आहे आणि बरोबर. ज्यांना काम आहे त्यांनी पण थोडं पुढे यायची गरज आहे. सो बोथ वे असेल, दोघं प्रयत्न करा. आपण हं. ग्रामीण भागातून पण खूप काही करू शकतो. खरंच, 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 खरंच. आता माझा शेवटचा एक तुम्हाला प्रश्न राहील, की तुमच्या एका वाक्यामध्ये तुम्ही मला सांगा, की यश म्हणजे काय तुमच्यासाठी? हे माझं यश म्हणजे माझ्यासाठी दिवा स्वप्नांचा साक्षात्कार आहे. मी उघड्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं ते मी आज पूर्ण केलंय आणि दॅट्स द बिगेस्ट थिंग फॉर माय लाईफ.